आणि तितकी एन्झायटी जास्त तितका कंट्रोल कमी होऊ शकतो. प्रेशर घेतात की मला परफेक्ट. साध्या भाषेत सांगायचं झालं तर इंटिमेसी दरम्यान पुरुषाला एक जण इंटिमेसी सुरू झाल्यावर काही सेकंदातच डिस्चार्ज होतो. अनेक पुरुषांच्या मनात एक भीती सायलेंटली चालू आहे. पार्टनरला सॅटिस्फाय करू शकत नाहीये का? कारण काही जण इंटिमेसी सुरू झाल्यावर काही सेकंदातच डिस्चार्ज होतात. काही जणांना कंट्रोल राहत नाही आणि मग कॉन्फिडन्स हळूहळू कमी व्हायला लागतो. पण प्रॉब्लेम इथेच वाढतो, कारण बहुतेक पुरुष याबद्दल कुणाशी बोलतच नाहीत. त्यांना वाटतं हे फक्त माझ्यासोबत होतंय. पण खरं सांगायचं तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच पीई हे खूप कॉमन आहे आणि आजकाल फक्त वयस्कर पुरुषांमध्येच नाही तर यंग बॉयज, न्यूली मॅरिड मेन आणि इव्हन रिलेशनशिपमध्ये असलेल्या पुरुषांमध्ये हे खूप दिसतंय. आणि याच विषयाबद्दल प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात. आता सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेत सांगायचं झालं तर इंटिमेसी दरम्यान पुरुषाला इजॅक्युलेशनवर कंट्रोल ठेवणं कठीण जाणं. म्हणजेच अनेक वेळा पुरुषाला वाटतं अजून थोडा वेळ व्हायला हवं, पण त्याआधीच डिस्चार्ज होतो आणि मग फ्रस्ट्रेशन आणि एम्बॅरसमेंट आणि परफॉर्मन्सची भीती सुरू होते. काही पुरुष इंटिमेसी अवॉइड करायला लागतात, कारण त्यांना असं वाटतं की परत तसंच होईल. डॉक्टर सांगतात पीईचं एकच कारण नसतं. काही वेळा सायकोलॉजिकल असू शकतं, तर काही वेळा लाईफस्टाईल किंवा हेल्थ इश्यूजमुळे सुद्धा असू शकतं. म्हणजे एन्झायटी. अनेक पुरुष इंटिमेसी दरम्यान इतकं प्रेशर घेतात की मला परफेक्ट परफॉर्म करता येईल की नाही, पार्टनर डिसअपॉइंट होईल का, की बॉडी नॅचरली पॅनिक मोडमध्ये जाते आणि तितकी एन्झायटी जास्त तितका कंट्रोल कमी होऊ शकतो. म्हणजेच इमॅजिन करा, एक्झाममध्ये खूप टेन्शन असेल तर हात कसे थरथरतात, अगदी तसंच इथे ही बॉडी ओव्हर एक्सायटेड रिॲक्ट करू शकते. आणखी एक कॉमन कारण म्हणजे स्ट्रेस. आजकाल पुरुष फिजिकली कमी आणि मेंटली जास्त थकलेले असतात. ऑफिसचं प्रेशर, पैसा, रिलेशनशिपचं टेन्शन, पुअर स्लीप हे सगळं सेक्शुअली परफॉर्मन्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट करतं. काही पुरुष म्हणतात मूड असतो पण बॉडी साथ देत नाही, कारण माइंड सतत स्ट्रेसमध्ये असेल तर इंटिमेसी नॅचरली प्रभावित होऊ शकते. डॉक्टर मुंदडा आणखी एक मिथ क्लिअर करतात. अनेकांना वाटतं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन फक्त वयस्कर पुरुषांनाच होतं, पण रियालिटी तशी नाहीये. आजकाल यंग पुरुषांमध्ये हे परफॉर्मन्स एन्झायटी, एक्सेसिव्ह पॉर्न वॉचिंग आणि अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आणि गिल्ट यामुळे समस्या दिसते. पॉर्नमध्ये दाखवलं जातं सगळं रिअल नसतं, पण अनेक पुरुष अनलॉइनली त्याचं कंपॅरिझनमध्ये अटकतात. मग त्यांना वाटतं की नॉर्मल नाहीये आणि इनसिक्युरिटी अजून वाढते. काही वेळा पीए सिच्युएशन बेस सुद्धा असू शकतो, म्हणजे स्पेसिफिक पार्टनरसोबत स्पेसिफिक परिस्थितीमध्ये जास्त जाणवतं. काही पुरुषांमध्ये ते कायमचं नसतं. तर काही वेळा स्ट्रेस कमी झाला, कम्फर्ट वाढला की सिच्युएशन इम्प्रूव्ह होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक केस वेगळी आहे आणि ट्रीटमेंटसुद्धा इंडिव्हिज्युअल असते. आता प्रश्न येतो यावर उपाय काय? डॉक्टर सांगतात सर्वात आधी पॅनिक होऊ नका, कारण इंटरनेटवरचे रँडम उपाय, ऑइल्स, फेक मेडिसिन्स वापरून अनेक पुरुष उलट स्वतःचं नुकसान करून घेतात. योग्य गायडन्स घेणं महत्त्वाचं आहे. काही बिहेवियर टेक्निक्स सुद्धा हेल्पफुल ठरू शकतात. उदाहरणार्थ स्टॉप स्टार्ट टेक्निक, म्हणजे एक्साइटमेंट खूप वाढल्यास थोडासा पॉज घेऊन बॉडी रिलॅक्स होऊ देणं आणि मग परत सुरू करणं. काही पुरुषांना यामुळे कंट्रोल इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटतं. काही वेळा ब्रीदिंग कंट्रोलसुद्धा मदत करतं. इंटिमेसी दरम्यान अनेक पुरुष खूप फास्ट ब्रीदिंग करतात. बॉडी टेन्स होते आणि एक्साइटमेंट पटकन पीक होत जातो. पण जर ब्रीदिंग स्लो आणि कंट्रोल ठेवली तर बॉडी थोडी रिलॅक्स राहू शकते. तसेच फोरप्लेला वेळ देणं, इंटिमसीमध्ये घाई न करणं, हा पार्टनरसोबत कम्फर्ट बिल्ड करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर मुंदडा लाईफस्टाईलबद्दलही खूप एम्फसाइज करतात. रेग्युलर एक्सरसाइज, प्रॉपर स्लीप, हेल्दी डाएट या बेसिक गोष्टी सेक्शुअल हेल्थ आणि सरप्रायझिंगली खूप मोठ्या आहेत, कारण ब्लड सर्क्युलेशन, स्टॅमिना आणि हार्मोन्स बॅलन्स याचा डायरेक्ट कनेक्शन सेक्शुअल परफॉर्मन्ससोबत होत असतो. त्यामुळे स्मोकिंग, अल्कोहोल ॲक्सेसमध्ये घेणं आणि सेकंडरी लाईफस्टाईल याचाही परिणाम दिसू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट कम्युनिकेशन. अनेक पुरुष सायलेंटली स्ट्रगल करतात, पण पार्टनरसोबत ओपनली बोलत नाही. पण खरं सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये अंडरस्टँडिंग आणि कम्फर्ट असेल तर प्रेशर कमी होऊ शकतो. मला थोडं एन्झायटी फील होतीये, एवढं सिम्पल बोलणं इंटिमेसी इम्प्रूव्ह करू शकते. आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांची टीम प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, परफॉर्मन्स एन्झायटी आणि कपल इंटिमेसी रिलेटेड
कन्सर्न याबाबत मार्गदर्शन करतात. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.